आज आपण जातोय कल्याण भिवंडी रोडवरील दिंडेश्वर हे मंदिर बघायला। दिंडेश्वर हे मंदिर जरी नाव असलं तरी मित्रांनो खरं मंदिर आहे पाताळेश्वर मंदिर। म्हणजे मूळ स्वरूपाचं जे मंदिर आहे ते आहे पाताळेश्वर मंदिर। पण तत्पूर्वी आपण आत्ताच नुकत्याने नवीन केलेलं जे मंदिर आहे दिंडेश्वर ते बघायला चाललोय। समोर तुम्ही बघताय ही ठाण्याची खाडी आहे आणि आता आपण ठाण्याच्या खाडीवरून चाललेलो आहोत। मित्रांनो आपण आता कल्याण फाट्यावरती आहोत। हा कोंडगाव फाटा आहे। पाठीमागून जर तुम्ही आला तिकडनं तर इकडे तुम्ही कल्याणवरनं येता आणि आता मी मात्र बाईकने आलोय, आम्ही ठाण्यावरनं आलोय इकडे। आता आपण इकडनं सरळ जाणार आहोत। सरळ गेला का इथे सानोळे नावाचं गाव आहे, सानोळे गावाला ती आपण जाणार आहोत आणि सानोळे गावानंतर एक फाटा वरती जातो रस्ता, तो देवळापर्यंत आपल्याला घेऊन जाईल दिंडीच्या। तर चला माझ्याबरोबर, तर आपण निघतोय आता सोनाळे देवा। धन्यवाद मित्रांनो। आता आपण सोनाळे साईधाम या फाट्यावरती आहोत। कल्याणवरनं आल्यावरती लेफ्टला एक फाटा आहे सोनाळे साईधाम, तिकडनं लेफ्ट मारायचं आहे आणि दिंडीकडे जाणारा रस्ता विचारायचा आहे दिंडीकडे। आणि दिंडीकडे एकदा आलात की मग तुम्हाला देवळाकडे जायला रस्ता मिळणार आहे। धन्यवाद मित्रांनो। दिंडीकडे आल्यानंतर अशी पाटी लिहिलेली आहे, तुम्हाला पटकन ती दिसत नाही आहे। इथे लिहिलं आहे श्री क्षेत्र दिंडेश्वर महादेव मंदिर। तर ह्या मार्गाने आपल्याला आता जायचं आहे। तर हा रस्ता जो आहे तो असा आहे, पाटीच्या नंतर इकडनं आत जायचं आहे। आता तुम्हाला कळेल कसं जायचं ते, माझ्याबरोबर राहा तुम्ही। अशी पाटी लिहिलेली आहे आपण दिंडेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी। आणि असं मग आपण आता दिंडेश्वर मंदिराकडे इकडनं जाणार आहोत। जाताना ठिकठिकाणी फलक लावलेले आहेत, त्यामुळे दिंडेश्वरमध्ये जायला तुम्हाला काहीही त्रास पडणार नाही। इकडे समोर आहे अंगणवाडी केंद्र घोळगाव। आपण आता अतिशय सुंदर असा रस्ता बांधलेला आहे। इथे वरती समोर लिहिले सुद्धा बघा, ग्रामपंचायत सोनाळे दिंडी गडावर आलेल्या सर्व शिवभक्तांचे हार्दिक स्वागत। आता आपण इकडनं वरती जाणार आहोत मंदिराकडे। मित्रांनो इथे आलो का एक गोशाळा आहे, इकडनं तुम्हाला वरती यायचं आहे। रस्ता चांगला आहे, पुढे इथे सद्गुरू काशीनाथ बाबा गोशाळा आहे इथे, तिकडनं वरती जायचं आहे। चढ आहे पण रस्ता चांगला आहे एकदम। परत ही दुसरी कमान लागते। पावसाळ्यात जर निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर निश्चित इथून जा, सुखद असा प्रवास होतो पावसाळ्यात। मित्रांनो आता आपण दिंडेश्वर ह्या मंदिराकडे आलेलो आहोत। दोन रस्ते आहेत। हा माझ्या पाठीमागे जी कमान आहे इकडनं ते जुनं मंदिर जे आहे म्हणजे मूळचं मंदिर तो मार्ग आहे, आणि बरोबर इथे पाठीमागे आता जे नव्याने बांधलेलं मंदिर आहे ते आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे। श्रावण महिना आहे त्यामुळे चला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया। वाऱ्याची चाललेत पुढे असा हा मार्ग आहे। गाडी अगदी वरपर्यंत येते, रस्ता बरोबर नाही आहे। दुचाकीने आलात तर बरेचसे वरती तुम्ही येऊ शकता। आता पायरी मार्ग आहे, पायरी मार्गाने आपण जाणार आहोत। किती वेळ लागतो वरती जायला?
15-20 मिनिटं लागतात. 15 मिनटं लागतील वरती जायला आपल्याला, त्यामुळे पाणी घेऊन जायला पाहिजे. हे दिंडेश्वर मंदिर आहे शंकराचे. रस्ता अतिशय चांगला आहे. परत एकदा सांगतो, पावसाळ्यात अशा ठिकाणी येत जा. मित्रांनो, इकडनं आपण असं हायवेवरनं आलो. गाडी वरपर्यंत येते, अशी गाडी इथपर्यंत येते. तुम्हाला एक 10-5 मिनटंच चालायला लागतं, त्याच्यावरती काही वेळ लागत नाही. ही पुढे ही खाडीसुद्धा आहे, संपूर्ण ही पसरलेली ही सगळी खाडी आहे. नमस्कार, कुठून आलात तुम्ही? लोकल आहात का? आम्ही आता वृक्षारोपण पण करणार होतो, पण आणायला विसरलो. पुढच्याला या मग. नक्की नक्की. आपण आलो आहे दिंडेश्वर महादेव मंदिरात. गाववाले पण आपल्या बरोबर आहेत. प्रचंड मोठं देऊळ दिसते आहे. चला आधी दर्शन घेऊया. महादेवाचे दर्शन करण्याआधी नंदीचं दर्शन करायलाच पाहिजे. मित्रांनो, मंदिरात शिरतानाच डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूलाच तुम्ही आलात तर लक्ष्मीची मूर्ती आहे. आता आपण दर्शन घेऊन खाली शिवपिंडीचं दर्शन घ्यायला जाऊ. मित्रांनो, आपण आलोय वारी पूजा करताय. श्रावण महिना असल्यामुळे खूप जण येतात, त्याचं दर्शन घेतोय आपण. काही भाऊक पण आलेले आहेत इकडे, ते दर्शन घेत आहेत. बाजूला मला वाटतं ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. इकडे सुद्धा शिवपिंडी आहेत, याची सुद्धा पूजा केली होती. आता आपण देवळाच्या वरती आलेलो आहोत. समोर तुम्ही कळस बघताय आणि आपला भगवा ध्वज हा सुद्धा समोर दिसतोच आहे. वरून दिसणारं रूप खरंच विलोभनीय आहे. मित्रांनो, तुम्हाला मी आवर्जून सांगेन की तुम्ही इकडे याच. समोर तुम्ही जंगल बघताय, येथे वृक्षारोपणाची अजिबात गरज नाहीये. अतिशय सुंदर वातावरण आहे. मित्रांनो, दिंडेश्वर मंदिरातून खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला एक रस्ता जातो, तिथे सुद्धा 2 मंदिरं आहेत. अतिशय रस्ता चांगला आहे. आणि मित्रांनो, एका दिवसाकरता नक्की इकडे या. मुंबईच्या जवळच आहे. दिंडेश्वर मंदिर भिवंडी म्हणून असं टाका तुम्ही. एका दिवसाकरता खरंच म्हणजे तुमचं दर्शनही होईल आणि जर कोणाला आवड असेल निसर्गाची त्यासाठी सुद्धा हा स्पॉट एकदम चांगला आहे. मित्रांनो, एक नवीन माहिती, मोहा या झाडाची 10 ते 20 मीटर उंच वाढतं. ते पानगळी वृक्ष आहे. साधारण त्यांचा मौसम फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात बहरतं. ते ह्याच्यापासून वनवासी लोक सिंधी नावाचे पेय बनवितात. याच्या सालीचा उपयोग होतो, ज्या आपल्याला जखमा होतात त्या बऱ्या करण्यासाठी. मित्रांनो, डाव्या बाजूला आलो तर मारुतीचं मंदिर आहे. प्रथम आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊया. प्रथम आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊ. बाजूला दत्ताचे हे नवीन मंदिर बांधलेले आहे.
जुन्या मंदिराचे अवशेष आहे ते. जुन्या मंदिराचा खांब आहे हा. दत्ताच्या देवळात येतो आपण, बरोबर ना गुरुजी? हे गुरुजी आहेत. आपलं नाव काय सर गुरुजी? माझं नाव रामपाल शुक्ला आहे. शुक्लाजी आहेत. ते इथले देवाची पूजा वगैरे करतात. बाजूलाच मला वाटतं महाकालीचं मंदिर आहे, आपलं मूर्ती आहे, तिथं दर्शन करूया आपण. तिथं दर्शन करते. माता जी का मंदिर है, दिंडेश्वरी माता का. दिंडेश्वरी माता मंदिर. ये जो मंदिर है वो दिंडेश्वर माता मंदिर है, गुरुजी बोल रहे हैं. और ये माता कौन सी है? ये गंगा माता है. और ये गंगा माता है. ये गंगा माता का मंदिर है. ये काली. मित्रांनो, हे एका झाडाखाली नंदी आणि समोर तुम्ही बघत असाल की शिवपिंड आहे. इथे सुद्धा दुसरी शिवपिंड आहे. अशा 2 शिवपिंडी आहेत. आणि बरोबर वडाच्या झाडाखाली ते विराजमान आहेत. समोर ते मारुतीचं मंदिर आणि मगाशी तुम्हाला बोललो ते दत्ताचं मंदिर आहे. आणि इकडे जे आहे ते भैरवनाथचं मंदिर आहे. तिकडे आता आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. आता हे भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरवनाथाचं दर्शन घेऊया आपण. एक छोटी मुलगी पण आली आहे तिच्या बाबांबरोबर. भैरवनाथाचं आपण दर्शन घेतलं मुलांनो. आणि आता आपण चाललो आहे मूळचं शिव मंदिर, जे इथलं मूळचं शिव मंदिर आहे त्या दिशेने चाललो आहे आपण. रस्ता आहे व्यवस्थित, पण पायवाट पण आहे. अतिशय सुंदर मार्ग आहे. तुम्ही इकडनं सुद्धा जाऊ शकता. मस्त जंगल आहे. एक दिवसाकरता खरंच दिंडेश्वर अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. मस्त रस्ता आहे एकदम. मित्रांनो, पावसाळ्यात नक्की या. मान्सून ट्रेक आपण म्हणतो, पावसाळ्यातले ट्रेक जे म्हणतो, याकरता दिंडेश्वर अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. श्रावण महिनासुद्धा आहे, महादेवाचं दर्शनही होईल. तर तुम्ही सगळ्यांनी दिंडेश्वर इथे यावं असं मला वाटतं. गाडी पसरलेली आहे. भटकंती करण्यासाठी हा रोडही खूप छान आहे. पावसामुळे चिखळ माजला आहे, पण ठीक आहे. खाली उतरायचं आहे. जवळजवळ 10-15 मिनटं लागतात. मित्रांनो, 15 ते 20 मिनटं तरी खाली उतरायला लागतं. परंतु हेच मूळचं मंदिर आहे. बरेचसे अवशेष भग्न पावलेले आहेत. तुम्ही समोर बघतच आहात. मित्रांनो, ह्या जंगलात हे सर्व मोठं देऊळ आहे. मूळचं देऊळ हे आहे. वरती तुम्ही ते दिंडेश्वर बघितलं, ते नवीन मंदिर आहे. हे मूळचं मंदिर आहे. मगाशी तुम्हाला मी ते अवशेष दाखवलेच. ही सगळी भिंत पडलेली आहे. हे जे पाताळेश्वर भिवंडीचं मंदिर आहे हे मूळ मंदिर आहे. आजूबाजूला तुम्ही परिसर बघाल तर अतिशय सुंदर आहे. मोठ्या मोठ्या शिळा इथे आहेत मंदिराच्या. म्हणजे तेव्हाचं जे बांधकाम होतं त्या शिळा आहेत. हा सगळा मंदिराचा जो बाजूचा चौथारा असतो तो आहे. ह्या मंदिराकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. इकडं जर तुम्ही नीट बघाल तर तिकडनं पायऱ्यासुद्धा उतरायला जागा आहे. आणि असं हे सुंदर मंदिर हा जशा एका शेडमध्ये आहे. ते चांगल्या ठिकाणी असायला हवं असं मला वाटतं. पाणीही सुंदर वाहतं इकडनं. तर चला दर्शन करूया मूळ पाताळेश्वर मंदिराचं. प्रथम नंदीचं दर्शन करूया आणि मंदिरात प्रवेश करूया. हे जुने खांब, गणपती देव, हे एक शिल्प आहे. आणि इकडनं असा आतमध्ये जायला रस्ता आहे. इथेच तो दुसरं शिल्प आहे, ते दाखवतोच. आणि असं हे सुंदर मंदिर आज भग्नावस्थेत असलं तरी अतिशय सुंदर असं मंदिर.
उतरताना ह्या अशा पायऱ्या आहेत त्याला. मित्रांनो, दिंडेश्वरला नक्की या. पण परत एकदा तुम्हाला सांगतो, पाताळेश्वर हे मूळ मंदिर आहे. मित्रांनो, ह्या मंदिराचं मुद्दामून शूटिंग करतोय. त्याचं कारण हे मूळचं मंदिर आहे आणि आज त्याची अवस्था बघा कशी आहे. हे एक शिल्प आहे. दुसरं हे एक शिल्प आहे. ही घोड्यावर नीट बघायला तर बघा, घोड्यावर स्वार अशी ही मूर्ती आहे. कसली मूर्ती आहे मला माहिती नाही. ज्याला मूर्तीशास्त्राचा अभ्यास आहे त्याला निश्चित कळेल. त्याच्याच बाजूला एक दुसरी मूर्ती आहे. हा हत्ती आहे. नीट तुम्ही बघायला असेल तर हा हत्ती आहे. ही हत्तीची सोंड आहे. आणि असा हा एक इथे पाय आहे. हा इथे परत एक मूर्ती आहे अशी. हे असं परत एकदा हा हात दिसतोय. हा संपूर्ण नीट बघाल तर असे बरेचसे अवशेष इकडे असतील जे आपल्याला शोधून काढायला लागतील. त्याकरता वेळ द्यायला निश्चित हवा. असं यायचं आहे समोरून. ही जुनी सगळी भिंत देवळाची. हे तुम्ही जर नीट बघत असाल तर देवळाचे खांब जे असतात ते ह्याच्यावरती उभे करतात. सगळे अवशेष इथे खाली पडलेले आहेत. हे मंदिर एवढ्या सुंदर परिसरात आहे की इथे परत ते मंदिर व्हावं अशी खूप इच्छा आहे. आज आपण आलोय दिंडेश्वर येथे. पण दिंडेश्वरपेक्षा पाताळेश्वर मंदिर हे सर्वात जुनं मंदिर आहे. दगडी बांधकाम केलेलं हेमाडपंथी जशी मंदिरं असतात तसं मंदिर आहे. तुम्ही नीट बघाल तर ही पायरी मार्ग आहे. हा तिकडे बघा, तुम्ही फार तिकडे दाखवता सगळं मंदिर आहे. सगळं एवढं मोठं बांधकाम आहे. तर हे मूळचं मंदिर आहे. तर हे महत्त्वाचं आहे. निसर्ग सौंदर्यही खूप सुंदर आहे इथे. तर मला वाटतं तुम्ही सर्वांनी इथे यावं आणि जरूर दर्शन घ्यावं. श्रावण महिना चालू आहे. धन्यवाद. मित्रांनो, छावणीचा प्रवास आजचा दिंडेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर, दत्ताचं मंदिर इथपर्यंत. एक दिवसासाठी सुद्धा, दर्शनासाठी सुद्धा, सहलीसाठी सुद्धा ही जागा अतिशय सुंदर आहे. सर्वांनी यावं आणि ही जागा बघावी असं मला वाटतं. तोपर्यंत छावणीतर्फे आपले खूप खूप आभार.